अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन श्रमिक विकास संघाकडून जेल भरो आंदोलन. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्याकडून आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन श्रमिक विकास संघाकडून जेल भरो आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सेविकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी बोलताना कॉम्रेड अप्पा पाटील म्हणाले, आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीसांचं प्रलंबित मागण्या ज्या आहेत, मानधनवाढ असेल, ग्रॅच्युइटी मिळण्याचा असेल, पेन्शन मिळण्याचा असेल, सरकारने केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे. वारंवार आंदोलन करून 52 दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला. त्यावेळेला शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा सरकार ऐकत नाही. त्याच्या एवढा मुडदारपणा कुठला नाही. पेन्शनची योजना, त्याचा प्रस्ताव, ते सगळं तयार झालेलं आहे, परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळे राहिलेलं आहे. सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागलंय, आम्हाला आनंद आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या पेक्षा सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिनी आहेत, ज्या प्रत्यक्षात काम करतात, सरकारी योजना राबवतात, लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात, लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात, त्यांना किमान वेतन सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही. येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल, असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. या आंदोलनाप्रसंगी कॉम्रेड जयश्री पाटील, कॉम्रेड अर्चना पाटील, कॉम्रेड सरिता कंदले, दिलशाद नदाब, सुरेखा कांबळे, शोभा भंडारे, मंगल गायकवाड, सुनंदा कुराडे यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.